तर मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। कांदिवली पश्चिम इथली डहाणूकर मेट्रो रेल्वे स्थानकातला हा प्रकार आपण पाहतोय। महिला प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तर लिफ्टमध्ये कोणीही नसल्याचा फायदा घेत या तरुणीसोबत गैरवर्तन करण्यात आलं होतं। कांदिवली पोलीस स्थानकामध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे। तर मुंबईच्या डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये 19 वर्षीय तरुणीवर विनयभंग झालेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या घटनेनंतर आक्रमक झाली आहे। पुढील 15 दिवसात या मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेने दिलाय। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाची भेट घेतली आणि आपलं निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे। कांदिवली पश्चिम डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनच्या अंतर्गत मध्ये लिफ्ट मध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्यानंतर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसेने थेट डहाणूकर मेट्रो स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। 15 दिवसाच्या आतमध्ये जर सीसीटीव्ही व जिन्याच्या इथे लाईट लागले नाही तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला। आपल्या सोबत बोलण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते विनायक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय नेमकं प्रकार। विनायकजी, काय सांगाल? आज तुम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांना भेटलेला आहेत, पत्रव्यवहार केलेला आहे, काय सांगणार, काय चर्चा झाली? चर्चा अशी झाली, तुम्हाला माहिती आहे की जर डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनला 19 वर्षाच्या मुलीवर विनयभंग झाला, त्या आरोपीला तर अटक केली, पण ह्याची सुरक्षा पुढे काय, त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही 6 गोष्टी टाकलेल्या आहेत। पहिली गोष्ट तर लिफ्ट मध्ये कॅमेरा लागला पाहिजे। दुसरी गोष्ट, जेव्हा मेट्रो स्टेशनवर सकाळची वेळ असते तेव्हा रहदारी जास्ती असते, तिथे महिला येतात, त्या महिलांना सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्ड असणे आवश्यक आहे। तिसरी गोष्ट, या आपल्या ज्या लिफ्ट मध्ये एक आपत्कालीन बटन असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिकडे काही गोष्ट झाली लिफ्ट मध्ये तर एक लगेच इमर्जन्सी मध्ये लावला तर ते तिकडे कळेल, त्यांच्या रूम मध्ये, कंट्रोल रूम मध्ये कळलं तर लगेच तिकडे तात्काळ माणसं पोहोचतील तर ती घटना थांबेल। त्यासाठी आपण अशा तिकडे गोष्टी त्यांच्या समोर मांडल्या, त्या त्यांना पटल्या आणि त्या लवकरात लवकर त्या 15 दिवसाच्या आत आम्ही त्यांना सांगितलं की करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तिकडे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। किती दिवसाचं अल्टिमेट देण्यात आलेलं तुम्ही त्या लोकांना आणि काय चर्चा झाली आहे? 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे। ते बोलले आम्ही 15 दिवसाच्या आतच काम सुरू करू व आम्ही तुम्हाला पत्राद्वारे कळवू। पुढची भूमिका काय असणार? जर 15 दिवसात जर दिलेल्या पत्रव्यवहार झाला नाही, काम झालं नाही, तर पुढची भूमिका काय? मनसेची सांगायची भूमिका नसतेच, डायरेक्ट खळख अटॅक आम्ही बघणार नाही आणि आमच्यावर केसेस झाल्या तरी चालतील, आम्ही बघून घेऊ। आपण पाहिलं तर 15 दिवसाच्या आतमध्ये जर सीसीटीव्ही आणि लाईट्स लागले नाही तर मनसेची आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अशोक सापी, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।